गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हा जो व्हिडिओ आहे हा बर्गर किंग रिलेटेड आहे. बऱ्याच जणांची हे होते की मला बर्गर किंग रिलेटेड व्हिडिओ टाका. तर त्या रिलेटेड मी आता बर्गर किंग रिलेटेड व्हिडिओ टाकलेला आहे. याचा आय पी ओ एक मागच्या आठवड्यामध्ये आला आणि जेव्हा तो शेअर 60 रुपयाचा आय पी ओ होता तेव्हा सगळ्यांना आपण सजेस्ट केलं की आय पी ओ घ्या. परंतु तो अनफॉर्च्युनेटली आय पी ओ बऱ्याच कमी लोकांना अलॉट झाला. बऱ्याच लोकांना आय पी ओ अलॉटच झाला नाही. तर जेव्हा आय पी ओ लिस्ट झाला त्यावेळेस शेअर 115 रुपयाचा होता. त्यावेळेससुद्धा मी सगळ्यांना सांगितलं की बाबा 115 जरी आहे तरी तुम्ही तो शेअर बाय आउट करू शकतात. माझे स्टेटस होते आणि 115पासून शेअर 215 रुपयापर्यंत गेला. परंतु जेव्हा 115ला मी बाय सांगितला, मी 150 रुपयाच्या आसपास प्रॉफिट बुकिंग पण सांगितली. तर त्यानंतर बरेच जणांनी मला विचारलं की 170 180 झाल्यावरती शेअर बाय करावा का. मी नाही म्हणलं, पण स्टील बऱ्याच जणांनी बर्गर किंगचं जे म्हणजे टी व्हीवरती चालू होतं किंवा सर्वत्र चालू होतं त्याची धूम, तर बऱ्याच जणांनी 205 रुपयाला पण बाय केला. आणि त्या तिथून नंतर बर्गर किंग हा शेअर पूर्णपणे 10%च्या दोन लोअर सर्किट लागले आणि खाली आला आणि जवळपास 155 रुपयाच्या आसपास तो क्लोज झाला. तर माझं असं म्हणणं असतं की यस, बर्गर किंग इज अ गुड कंपनी, पण जेव्हा एखादा आय पी ओ खूपच जास्त जरूरतपेक्षा जास्त रिस्पॉन्स देतो त्यावेळेस तुम्ही तो घ्यायला पाहिजे का नाही. तर सध्या माझं म्हणणं असं आहे की बर्गर किंगला तुम्ही नो म्हणा. जर तो 130 35 140च्या रेंजमध्ये भेटला तर तुम्ही त्याला पण घेऊ शकतात, पण ॲज अ इन्व्हेस्टमेंट तुम्ही नो म्हणा. तर मग बर्गर किंग नाही तर मग काय, तर मग बर्गर किंगचा कॉम्पिटिटर आहे मॅकडोनल्ड. मॅकडोनल्ड इंडियामध्ये वेस्ट लाईफ डेव्हलपमेंट नावाने लिस्टेड आहे. वेस्ट लाईफ डेव्हलपमेंट, तर त्याला तुम्ही यस म्हणा. तो शेअर 410-15च्या आसपास तुम्ही घेऊ शकता. जर बर्गर किंग इथून परत 220 झाला तर वेस्ट लाईफ डेव्हलपमेंटसुद्धा 500-550पर्यंत जाईल. परंतु जी बर्गर किंगमध्ये व्होलॅटिलिटी आहे, जी तुम्हाला टॅकल करणं फार डिफिकल्ट आहे, ती व्होलॅटिलिटी तुम्हाला वेस्ट लाईफ डेव्हलपमेंटमध्ये दिसणार नाही. आणि मॅकडोनल्ड हा बर्गर किंगपेक्षा पण मोठा ब्रँड आहे, तर त्यामुळे तुम्ही मॅकडोनल्डला डेफिनेटली तुम्ही यस म्हणू शकतात. मॅकडोनल्ड तुम्ही बाय करू शकतात. तर ज्या लोकांना बर्गर किंगच बाय करायचं आहे त्या लोकांना माझं असं सजेशन आहे की रॅदर दॅन बर्गर किंग यू शुड लुक फॉर मॅकडोनल्ड ऑल्सो. दॅट इज दी वेस्ट लाईफ डेव्हलपमेंट. ओके. तर आता एकदा आपण बर्गर किंगचा चार्ट बघूया. बर्गर किंग जेव्हा मार्केटमध्ये आला तेव्हा तो 60 रुपयाचा शेअर होता जवळपास, आणि नंतर तो जवळपास चार्टनुसार तुम्ही चेक करू शकता कुठेही इन्व्हेस्टिंगवर जाऊन किंवा सर्वत्र जाऊन की तो वरती जवळपास 215 रुपयापर्यंत गेला. तर 215ला बर्गर किंग बाय आउट करणं हे मी काही सजेस्ट कोणाला केलं नाही 215ला. तर हा चार्ट बघा तुम्ही. चार्ट म्हणजे इतका हे अप आहे की त्यानुसार तुम्ही जर का बघाल तर जवळपास म्हणजे 62 नाही म्हटलं तर 62,215 याने जवळपास 3.5 टाइम्स हा शेअर वाढलेला आहे. तर 3.5 टाइम्स जर का कोणता शेअर्स वाढला विदिन एक वीक, तर त्या टाईमला तुम्ही बाय करूच शकत नाही. आणि सध्या ते लोअर सर्किट लागल्यामुळे 150 आलेला आहे. स्टील तो 2.5 टाइम्स हाय आहे. तर त्यानुसार त्याच्याकडे जरा तुम्ही लक्ष ठेवा आणि बी अवेअर राहा. तर आपला हा जो ऑडिओ होता हा रिलेटेड होता वेस्ट लाईफ डेव्हलपमेंटबद्दल. तर वेस्ट लाईफ डेव्हलपमेंटच्या रिलेटेड पण आपण एकदा बघूया. तर आता वेस्ट लाईफ डेव्हलपमेंट याची फंडामेंटल आपण बघूया. फंडामेंटल तसं डिटेलमध्ये वेस्ट लाईफ डेव्हलपमेंटचा अवेलेबल नाही, कारण ही कंपनीचा आय पी ओ पण 2 वर्षापूर्वी आला. तसेच एफ पी ओ आले, बरेच ऑफर्स आले, त्यामुळे त्याचा इंडस्ट्री पी काढणं अवघड आहे. परंतु मॅकडोनल्ड हा एक ब्रँड आहे आणि मॅकडोनल्डच्या नुसार जर का तुम्ही पाहायला गेला तर ज्या प्रकारे याचं नाही मला तर हा 1.5 टाइम झालेला आहे मागच्या 2 ते 2.5 वर्षामध्ये. तर 1.5 टाइम झाल्यामुळे फार असा तो काही फार वाढलेला नाही. तर ज्यांना प्लेआउट करायचं ते त्याला प्लेआउट करू शकतात. तर त्याची मार्केट कॅप बघाल तुम्ही तर 6692 आहे. त्याचप्रमाणे जर का बर्गर किंगची बघाल तर ती बरीच डाऊन आहे. तर बेटर वेस्ट लाईफ डेव्हलपमेंटकडे तुम्ही बघू शकतात. अजून पुढे बघूया त्याला की सेल्सकडे जर का तुम्ही बघाल तर सेल्स बघा की सप्टेंबर 2019मध्ये 396 रुपये सेल्स होता. त्यानंतर तो सप्टेंबर 2020मध्ये 209 रुपयापर्यंत आला आणि सेल्स हा डाऊन झालेला आहे. ओके, याचा ट्रेंड डाऊन आहे. डाऊन जरी असला तरी एक गोष्ट नोटीस करा की कोरोना काळामध्ये डाऊन झालेला आहे. कोरोना काळामध्ये बराच तरी 209 म्हणजे इज अ गुड. बाटाचा सेल्स जर का तुम्ही बघाल, बाटा ही एक लिडिंग कंपनी आहे, तिचा सेल्स पण नियर अबाउट
3 टाइम्स पडला आहे. तर या प्रकारे हा जर का पाहायला गेला तर हा 2 टाइम्स पण पडलेला नाही. तर गुड सेल माझ्या मते इज अ गुड इंडिकेटर. त्याप्रकारे सर्वात पहिली फिगर मी जर का पाहतो ती सेल्स, पी रेशो या ज्या गोष्टी आहेत त्या मी एवढा फोकस देत नाही. मी सेल्सवर फोकस देतो, कारण भारतामध्ये जर का एखादी गोष्ट विकली जाते तर ती जो बिकता आहे वही दिखता आहे जे म्हणतात ना, त्यामुळे याचा ज्याचा सेल्स चांगला आहे त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करतो. सेल्स डेफिनेटली याचा चांगला आहे, त्या मानाने माझ्या दृष्टीने हा शेअर इन्व्हेस्टमेंटला तुम्ही प्रिफर करू शकतात. फाईन. तर अजून याच्यामध्ये आपण चेकआउट करूया की याचे कॉम्पिटिटर कोणकोणते आहे. की फक्त बर्गर किंग आणि फक्त काय म्हणतात वेस्टलॅब डेव्हलपमेंट हे दोनच शेअर मार्केटमध्ये आहे असं नाही ना. बरेच शेअर मार्केटमध्ये आहे. त्याच्यामध्ये त्याच्यातलं एक आहे इंडियन हॉटेल, EIH इंडस्ट्रीज, चॅलेट हॉटेल, लेमन ट्री. हे सगळे फूड अँड ब्युरेज सेक्टरमधले शेअर आहेत. तर जेव्हा बर्गर किंग वाढतो तेव्हा हा पण वाढणार. इंडियन हॉटेल हा तर अतिशय बेस्ट शेअर आहे. इंडियन हॉटेल म्हणजे तुमचे ताज म्हणा, बऱ्याच ज्या हॉटेलच्या चेन आहेत त्या सगळ्या इंडियन हॉटेलमध्ये कवरतात. तर तुम्हाला फूड अँड ब्युरेजमध्येच जायचं आहे तर बर्गर किंगला अजून आपल्या इथं एस्टॅब्लिशमेंट करायचे आहे, त्यांना सप्लाय चेन सिस्टीम बनवायची, त्यांना आउटलेट काढायचे आहेत. वेस्टलॅब डेव्हलपमेंट तरी थोडा प्रमाणात सेट आहे मेट्रोमध्ये. तर वेस्टलाईफ डेव्हलपमेंट पण इंडियन हॉटेल जर का बघाल तर तो मेट्रोपॉलिटनच सोडा, तुम्हाला छोट्या छोट्या सिटी आणि माझी सिटी जी आहे ती औरंगाबाद आहे. औरंगाबादमध्ये पण तुम्हाला बऱ्याच ताजच्या चेन दिसतील इंडियन हॉटेलच्या. तर इंडियन हॉटेल हा वेल एस्टॅब्लिश आहे, पण स्टील या रेटला अगेन इंडियन हॉटेल पण मी रिकमेंड नाही करत. तुम्ही फक्त म्हणजे सांगितलं म्हणजे शेअर बाय करायचं नाही, तर तुम्ही सिस्टीम समजून घ्या की या सेक्टरमध्ये हे सगळे शेअर पण आहे. लेमन ट्री आहे, लेमन ट्री इज ऑल्सो गुड चेन. तर या गोष्टी तुम्ही फक्त लक्षात ठेवा. लगेच त्याला जम्प नका करू. जेव्हा कधी मार्केट तुम्हाला व्यवस्थित रेटला देईल त्या टाईमला तुम्ही जम्प करू शकतात. तर या अशा प्रकारे फूड अँड ब्युरेज सेक्टरवरती हा इन शॉर्ट माझा व्हिडिओ आहे. तर अजून बघूया आपण त्याच्यामध्ये. आता हा एक वेस्टलाईफ डेव्हलपमेंटचा चार्ट आहे. ज्या वेस्टलाईफ डेव्हलपमेंटचा चार्ट, आता चार्ट तुम्ही कुठे इन्व्हेस्टिंगवरती जाऊन किंवा कोणत्याही मार्केट पल्सवर जाऊन तुम्ही तो चार्ट चेकआउट करू शकता. त्याचे चार्ट बघा. चार्टनुसार त्याची काही फार जास्त वाढ झाली आहे असं नाही. तर शेअर नियर अबाउट 2 इयर्स पकडाल तुम्ही. 2 इयर्समध्ये 1.5 टाइम्स तो वाढलेला आहे. पण बर्गर किंग हा म्हणजे एका आठवड्यातच 2.5 टाइम्स वाढलेला आहे. तर त्यामुळे बर्गर किंग घेण्यापेक्षा 101% तुम्ही दुसरा शेअर्स ट्राय करावा. तर बर्गर किंग हा जर का खाली, आता म्हणजे याचा एक कन्क्लुजन देतो, बर्गर किंग जर का हा खाली आला 130-135च्या आसपास तर ट्रेडिंग, फॉर अ पर्पज ऑफ ट्रेडिंग यू कॅन बाय इट, बट नॉट फॉर द पर्पज ऑफ इन्व्हेस्टमेंट. आणि जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच करायची आहे तर वेस्टलाईफ डेव्हलपमेंट हा सध्या गुड रेटला अवेलेबल आहे. तसं लेमन ट्री, इंडियन हॉटेल यांना थोडासा डाऊन आला एकदा की त्या टाईमला तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने ते शेअर पकडू शकतात. बर्गर किंग हा पण जर का 110-115ला भेटला तर त्या प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या अँगलने बघू शकतात. हा एक जस्ट स्टडी व्हिडिओ आहे. तुम्हाला बरेच कन्सेप्ट क्लिअर झाले असतील असं मला वाटते. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्स लॉट. थँक्यू.